आज आमदार आपण निवडून द्यायचे आणि त्याने उद्या व्यवहार करायचा आणि सरकार बनवायचे, असं जर चाललं तर मग या निवडणूक प्रक्रियेला काय अर्थच राहणार नाही ना. होय, तुम्ही निवडून कुणाला बी द्या, आम्ही उद्या व्यवहार करतो, कोण 50 ला इकल, कोण 100 ला इकल, याला काय अर्थ आहे. तर पुन्हा कुणी गद्दारी करायची तलब काय करणार नाही असं मला खात्रीनं वाटतंय. आणि करू दिली माणसानं ज्या पक्षात आलंय निवडून त्या पक्षात प्रामाणिक राहावं. आणि फिरत असताना एक मला आवर्जून जाणवतंय की सामान्य लोकाला, सामान्य जनतेला महाराष्ट्रात जी झालेली गद्दारी होती, ज्याच्यामध्ये शिवसेना फोडली, शिवसेनाच आमची आहे म्हणले, पक्ष नेला, चिन्ह नेलं, पवार साहेबाचा बी पक्ष नेला, चिन्ह नेलं. पण अशा पद्धतीचं राजकारण काय महाराष्ट्रातली पुरोगामी जनता अजिबात मान्य करत नाही. मला वाटतंय ह्या पद्धतीचा संदेश जर महाराष्ट्रात गेला तर पुन्हा कुणी गद्दारी करायची तलब काय करणार नाही असं मला खात्रीनं वाटतंय. आणि करू दिली माणसानं ज्या पक्षात आलंय निवडून त्या पक्षात प्रामाणिक राहावं. आज आमदार आपण निवडून द्यायचे आणि त्याने उद्या व्यवहार करायचा आणि सरकार बनवायचे, असं जर चाललं तर मग या निवडणूक प्रक्रियेला काय अर्थच राहणार नाही ना. होय, तुम्ही निवडून कुणाला बी द्या, आम्ही उद्या व्यवहार करतो, कोण 50 ला इकल, कोण 100 ला इकल, याला काय अर्थ आहे.